सध्या आपण काटोल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या घुबडमेट गोन्नी या शेत शिवाराच्या परिसरामध्ये आहोत। सर्वे नंबर 207 या शेताचे ज्या काठाने हा जो रस्ता गेलेला आहे, शेतकऱ्याच्या शेतामधनं रस्ता गेल्याचं शेतकरी सांगत आहेत। काय नाव आहे आपलं? राजू राजकुमार राजपूत। किती वर्ष झाले हे शेती आहे आपली? हे शेती तो आत्याची होती 2007 मध्ये। हे आता आपण आत्याकडून घेतली, आता झाले कमीत कमी समजा 2 महिने। तो या शेतीच्या ह्या मार्फत जे आत्यानं घेतलेली आहे, आता ते खाणारे पिणारे आता लोक आहे भटकी समजा इकडे तिकडे घुमत फिरत राहते। आता राहते ते खाऊन पिऊन, त्यांना तेवढं काही अभ्यास नाही, ते काही शिकले सवरलेले लोक आहे नाही। ते कसं गावखेड्यामध्ये राहणं आहे त्यांचं। आता शेती पडून आहे, आता बाकी लोकांच्या अन्य शेत्या पडलेल्या आहे, यांची शेती पडित होती। तो हे त्यांना आता आपण त्यांच्याकडून घेतली। तो हे जागा समजा हा रस्ता जो होता तो हे ह्या बाजूने होता, आता त्यामुळे ह्या 207 मधून पूर्ण घेतलेला आहे रस्ता। 207 मधून पुरा घेतलेला आहे। शेती जी आहे कोणाच्या नावाने आहे? आता हे उज्ज्वला राजू राजपूत आणि दीपाली शिवा राजपूतच्या नावावर आहे आता। मग आता तुमचं शेत किती म्हणजे गेलेलं आहे? किती? आता याच्यामध्ये आपली जागा आहे 3.25 एकर। इथं तुम्हाला जागेवर जागा कमीत कमी 1.5 ते 2 एकर दिसन, किंवा 1.5 एकर तो मिनिमम 1.5 एकर बी नाही भरणार जागेवर। तुम्ही मोजणी करून तुम्ही पाहू शकता का हे 10 लोकांना तुम्ही आणलं का हे जागा 3.25 एकर भरते का, हे बघू शकता। हे तुम्हाला डोळ्यासमोर दिसून राहिलं। जेव्हा हा रस्ता बनला तुम्ही उपस्थित नव्हते इथे? नाही ना साहेब, हे पण नाही होते। जेव्हा हा रस्ता ठेकेदारांनी बनवला किंवा जे JCB च्या माध्यमातून हे जे नाली जे खोदण्यात आलेली आहे, तेव्हा तुम्हाला काही नोटीस वगैरे बजावली? काहीच नाही दिलं त्यांना, काही नोटीस नाही ना, काही लिखित नाही ना, काही कोणाला सांगितलं नाही। आता ह्या बाजूवाल्याला माहिती असन, तो आपला बाजूच्या शेतावाला आला असन तेव्हा ते त्यानं आपलं इकडं सरकार लावून टाकलं। आता तो हजर असन जागेवर, त्यानं आपलं केलं। आता हे बाजूमध्ये आता आम्ही नाही आहो, तो एक गैर मालकी झाला। ते समजा त्यांना कोणी वारीच नाही त्याचं, चला कुठून टाकून दिलं त्यानं। आता काय मागणी आहे तुमची सध्या? आता आमचं हे मागणी आहे का आमचं शेत जेवढं 3.25 एकर आहे, आता आम्ही मोजणी टाकणार। जिथून मोजणीमध्ये आमचं भरण रस्त्यामध्ये हे कमीत कमी अगर आता आम्ही मोबाईल ॲपद्वारे बी पाहिलं तर हे 2.25 एकर भरून राहिलं आहे। त्याच्या अंदर मध्ये जायते, पण 2.25 आता फॉरेस्टवाल्यानं बी काय केलंय, आपली जागा सोडली आहे, त्यानं बी आपल्या धुऱ्यावर तंतोतंती घेतलेला आहे। कास्तकार कुठं सरकणार आहे? या कुठं जाऊ शकत नाही, कुठं सरकू शकत नाही। तो मग हे 7 एकर जागा पूर्ण भरली पाहिजे। जगा 207 नंबर आहे, हे जाग्यावर आपल्याला 3.25 एकर भरलं पाहिजे, हेच आपली मागणी आहे, बाकी काही नाही। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतो 3.25 एकर शेती असल्याचं राजपूत यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आणि हा जो रस्ता आहे यांच्या शेतातून गेलेला आहे, आणि ही नाली सुद्धा यांच्या शेतातून गेलेली आहे। माझी जे शेती आहे हे 3.25 एकर मोजून द्यावी अशी यांची मागणी आहे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।